कॉस 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर अँगल किती आहे 5x/2 त्याच्या निम्मा अपॉन 1 मायनस कॉस थीटा इज दिस इज अ थीटा 2 साइन स्क्वेअर अँगल इज 5x/2 अपॉन 2 2 गेट कॅन्सल्ड 2 काय होईल कॅन्सल होईल काय शिल्लक राहील लॉग ऑफ रूट ऑफ कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर कॉट स्क्वेअर 5x/2 म्हणजेच किती 5x/4 एम आय करेक्ट 1/2 इंटू 5x/2 अँगलच्या निम्मा 5x/4 ओके कॉट स्क्वेअर व्हेन कम आउटसाइड द रूट इट बिकम्स फक्त काय राहील कॉट ऑफ 5x/4 व्हेरी सिम्पल याच्या पुढे येणार नाही तुम्हाला याच्या पुढचा पार्ट आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स याच्या पुढे आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स and therefore dy upon dx equal to log आला की काय घेणार आपण 1 cot of 5x/4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा घेणार कोणा एक्स ऐवजी कोण आलं आहे हा पार्ट आला आहे म्हणून नुसता कॉटचं 5x नाही कॉट ऑफ 5x/4 cot u log of u 1/u into du by dx next step हा आहे तसाच 1 cot means tan of 5x/4 कॉटचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे ना मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे का नाही मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह अँड दिस इज युअर फायनल ॲन्सर आणि बघा तुमचं ॲन्सर काय आलं प्लस मायनस 5x/4चा डेरिव्हेटिव्ह 5/4 कॉन्स्टंट इंटू एक्सचा 1 म्हणजे काय राहिला 5/4 याचा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा लिहिला इंटू टॅन ऑफ 5x/4 इंटू निगेटिव्ह साईन सुरुवातीलाच घेतलं आहे कोसेक स्क्वेअर 5x/4 अँड हेज युअर ॲन्सर याचं आणखी सिम्प्लिफिकेशन होईल टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस ओके करायचंच असेल तर काय होईल -5/4 साईन 5x/4 अपॉन कॉस ऑफ 5x/4 इंटू कोसेक स्क्वेअर मीन्स 1 साइन स्क्वेअर 5x/4 एक साइन काय होईल कट होईल साइन एक्स कॉस एक्स यातला 2 बाहेर घेऊ आपण म्हणजेच काय होईल -5/2 आणि उरलेला 2 टाइम्स साइन एक्स कॉस एक्स साइन 2x म्हणजे साइन ऑफ याला 2ने मल्टिपल करायचं म्हणजे पुन्हा काय होईल 5x/2 और फायनल युअर आन्सर इज -5/2 1 साइन म्हणजेच कोण कोसेक ऑफ 5x/2 सिम्प्लिफिकेशन खरं तर आन्सर इथपर्यंतच आहे नेक्स्ट पार्ट इज ऑफ सिम्प्लिफिकेशन साइन कॉसमध्ये केला आणि साइन 2 थीटाचा फॉर्म वापरला कोणता 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा इक्वल टू साइन 2 थीटा तर हा 2 टाइम 4चं सिम्प्लिफिकेशन केलं मी 2 into 2 आणि दिस पार्ट 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा इक्वल टू साइन 2 थीटा 2 into 5/4 means 5/2x and this is a problem okay am I correct come towards next problem okay we stop here थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आपण यावेळेला बघतो आहोत ओके हा पण लॉगच्या रोलचाच प्रॉब्लेम आहे ओके 25 raised to log of sec x to the base 5 minus 16 raised to log of tan x to the base 4 okay let us start this problem let y equal to given problem तसं सॉल्व होईल a raised to x चा फॉर्म्युला वापरल्यानंतर चेंडूला आपण वापरणार
पेक्षा आणखी एक शॉर्टकट याला मेथड आहे बघा. लॉगचा रूल 25 कॅन आय रिटर्न ॲज अ 5 स्क्वेअर. 25 कॅन आय रिटर्न ॲज अ 5 स्क्वेअर इंटू लॉग ऑफ sec x to the base 5. Similarly 16 can I written as a 4 square raised to log of tan x to the base 4. सिंपल सा कन्सेप्ट आहे. बिकॉज हिअर 5 आहे, बेस 5 आहे, मग 5चा स्क्वेअर होतो. बेस 4 आहे, 4चा स्क्वेअर आहे. ओके, दॅट इज इक्वल टू 5 रेज टू 2 log of sec x to the base 5. 5 raised to 2 log of sec x to the base 5 minus similarly 4 raised to 2 into log of tan x to the base 4. कोणता रूल वापरला हो मी? कसं आलं हे? x raised to n can be written as x raised to mn. m रेस टू हा पूर्ण n आहे, mn. ओके, बट लॉगचा रूल काय सांगतो? हा लॉगचा रूल आहे कोणता? लॉग ऑफ a रेस टू b इक्वल टू b log a. हा मी रिव्हर्स वापरतोय. b log a मीन्स log a रेस टू b. सेम पार्ट मीन्स व्हॉट? दिस टू. लॉगचा रूल काय सांगतो? 5 रेस टू log ऑफ sec x square to the base 5 minus 4 raised to log of tan x square to the base 4. Any objection? काय केलं? हा लॉगचा रूल वापरला. पॉवर होता पुढे घ्यायचो, आता तो फक्त मागे घेतला. सिंपल कन्सेप्ट वापरला. आता बेनिफिट काय झाला बघा. बेनिफिट काय झाला? हा आपल्याकडे आणखी एक रिव्हर्स लॉगचा होता. लॉग ऑफ, तुम्हाला म्हटलं होतं मी, ई रेस टू लॉग ऑफ एक्स टू द बेस ई इक्वल टू एक्स. हे जर दोन्ही सेम असेल, लॉगचा बेस आणि ज्याचा पॉवर घेतला आहे तो, तर हा पार्ट रेसिप्रोकल आहे, ते कॅन्सल होतात आणि शिल्लक राहतो एक्स. मग आता बेस सेम आहे, तोच 5चा पॉवर आणि बेस लॉगचा सेम आहे. This part will be cancelled. Similarly, this part, by using rules of log, this can be written as sec x bracket square means sec square x minus tan square x, and sec square x minus tan square x, I think it is identity. Sec square can be written as 1 plus tan square, so you got 1. दिस इज अ आयडेंटिटी. हे काय झालं? फक्त सिम्प्लिफिकेशन झालं. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नाही, डेरिव्हेटिव्ह नाही घेतला, फक्त लॉगचे रूल वापरून आणि पॉवर फंक्शन वापरून सिम्प्लिफिकेशन. आणि तुम्हाला माहिती आहे याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. अँड देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 1चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 0 येईल. सच टाईप ऑफ प्रॉब्लेम्स आस्क इन एंट्रन्स एक्झाम्स. एंट्रन्समध्ये अशा टाईपचा प्रॉब्लेम येईल. ओके, नंतर एक आपली जी बेसिक डेफिनेशन आहे कॉम्पोजिट फंक्शन, तिच्यावरचाही आपल्याला प्रॉब्लेम आहे. हा बघा, हा प्रॉब्लेम काही शंका असेल तर आपण पुन्हा सॉल्व करूया किंवा पुन्हा स्टेप बाय स्टेप बघा, तुम्हाला समजून जाईल. नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, इट इज लाईक दिस. सी, दिस इज definition based problem. Okay, if h of x equal to root of 4f of x plus 3g of x, and what is given? F of 1 4, f dash 1 3, g of 1 3, g dash 1 4, find h dash of 1. Okay, so first we find the derivative of h at x equal to 1. It's its meaning. Okay, first what is to be given? H of x equal to root of 4 into f of x plus 3 into g of x. Okay, differentiate with respect to x. Differentiate with respect to x, and therefore derivative of h of x is h dash of x. Who is outside? Root is outside. मग रूटचा डेरिव्हेटिव्ह काय येईल?
1/2 रूटमध्ये आहे तसाच. अँड व्हॉट आवर रूल सेज, मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स. याच्या डेरिव्हेटिव्हने एक्स ऐवजी हा यू आहे 1/2 मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 1 इंटू दिस हा 4 कॉन्स्टंट. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स 3 कॉन्स्टंट. जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश एक्स अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ 4 एफ ऑफ एक्स प्लस 3 g of x. And therefore at x equal to 1, at x equal to 1, h dash 1 equal to 4 into f dash 1 plus 3 into g dash 1 upon 2 root of 4 into f of 1 प्लस 3 इंटू जी ऑफ 1. चेक दिस स्टेप. काय केला मी, जिथं जिथं एक्स होता तिथं 1 रिप्लेस केला. ओके, अँड नाव पुटिंग द व्हॅल्यूज 4 कॉन्स्टंट. ओके, एफ डॅश 1 इंटू 3 प्लस 3 इंटू जी डॅश 1 अगेन 4 अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ 4 इंटू एफ ऑफ 1 4 इंटू एफ ऑफ 1 प्लस 3 इंटू जी ऑफ 1 and that is equal to 4 3 12 plus 12 24 upon 2 into under root of 16 plus 9 25. Okay, what is your answer? 12/5. Your answer is 12/5. And in this way, simple problems. Okay, turn towards next problem. Okay, this is next problem. If f of x equal to g of curly bracket 3 times g of rectangular bracket 5 into g of x, and this is given g of 0 g dash 0 3 आणि एफ फाइंड एफ डॅश 0. 2 व्हॅल्यू दिले, याच्यावरनं एफ डॅश 0 डिफरन्शिएट करायचं. ओके, लेट अस स्टार्ट विथ द हेल्प ऑफ सिम्पल प्रॉब्लेम आहे चेन रूलवरती. फक्त चेन रूल, एक्स ऐवजी दुसरा कुणी आला की त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं, एवढं डोक्यात लक्षात ठेवा. बघूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, ट्राय विथ मी. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग, एफ डॅश एक्स. ओके, आता सगळ्यात बाहेर कोण आहे, कर जी ऑफ आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही. मग हा सगळा पार्ट आपण काय करूया, यू मानूया. म्हणजेच सगळ्यात बाहेर कोण आहे, जी आहे. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह इंटू दिस पार्ट आहे तसाच मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा, जो पार्ट आला आहे, काय आला आहे हा 3g इंटू 5 इंटू g of x multiply by 3g into 5 of g of x. सिंपल कन्सेप्ट आहे बघा. x ऐवजी दुसरा कुणी आला, कॉल इट ॲज अ यू. मग याचा डेरिव्हेटिव्ह एकदा घेतला आणि नंतर त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिपल केला. नेक्स्ट स्टेप इक्वल टू जी डॅश ऑफ 3g इंटू ब्रॅकेट 5g ऑफ एक्स. फक्त रायटिंगला वेळ लागेल, बाकी प्रॉब्लेममध्ये काही नाही. जी डॅश ऑफ वाटल्यास आपण हा कर्ली ब्रॅकेट आहे तसंच ठेवूया इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता कोण आउटसाईड आहे, 3 तर कॉन्स्टंट आहे, 3 कॉन्स्टंट. आउटसाईड कोण आहे, जी आहे, हा पार्ट आहे, याला यू मानू. मग 3gचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3g डॅश येईल. ओके, नेक्स्ट पार्ट ॲज इट इज मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह 5 इंटू जी ऑफ एक्स. एम आय करेक्ट, बाय चेन रूल 3g डॅश 5 इंटू जी ऑफ एक्स.
दोनदा चेन रूल वापरला. ओके, दिस 3 कॉन्स्टंट आहे, टेक इट फर्स्ट. 3 कॉन्स्टंट आहे, 3 पुढे घेतला इंटू जी डॅश ऑफ 3 जी ऑफ 5 जी ऑफ एक्स कर्ली ब्रॅकेट कंप्लीट इंटू जी डॅश ऑफ 5 जी ऑफ एक्स इंटू अगेन 5 कॉन्स्टंट ॲज इट इज जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स अँड ओव्हर. बघा बरं प्रत्येकाचा घेतला गेला आहे का. जीचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश, 3 कॉन्स्टंट आउटसाइड, जी डॅशचा डेरिव्हेटिव्ह, जीचा डेरिव्हेटिव्ह अगेन जी डॅश आला आहे, 5 कॉन्स्टंट अगेन जी डॅश एक्स. ओके, दिस 5 दिस 3, 5 3 15. आता एक्स ऐवजी काय टाकून द्या, ॲट एक्स इक्वल टू 0 दिस बिकम्स एफ डॅश 0. एक्स इक्वल टू 0 जर किंमत टाकली आपण ॲट एक्स इक्वल टू 0 यू गॉट एफ डॅश 0. जी डॅश ऑफ कर्ली ब्रॅकेट 3 जी इंटू 5 टाइम्स जी ऑफ 0 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट व्हेर युअर एक्स रिप्लेस बाय 0 इंटू जी डॅश ऑफ 5 टाइम्स जी ऑफ 0 into g dash of 0. Okay, this 5 already we taken first. Putting the values, ज्या ज्या माहिती त्या त्या व्हॅल्यू टाकून द्या. दॅट इज इक्वल टू 15 इंटू जी डॅश ऑफ 3 टाइम्स जी इंटू ब्रॅकेट 5 इंटू जी झिरो इज 0 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. जी डॅश ऑफ 5 इंटू जी झिरो इंटू जी डॅश ऑफ 0 जी डॅश ऑफ 0 इक्वल टू 3 up till any. Again this 3 and this 15 threes, that is equal to 45 into g dash of 5 into 0 म्हणजे 3 times g0. am I correct? 5 into 0 g0 into 5 into 0 again g dash of 0. हा 3 मी ऑलरेडी घेतला. पुन्हा जी डॅशची किंमत टाकून द्या. 45 इंटू जी डॅश ऑफ 3 इंटू जी झिरो इंटू जी डॅश 0 3. ओके, that is equal to 45 into 3 5 15 12 plus 1 13. Okay, 135 into g dash of 3 into 0 again g dash 0 is, what is g dash 0? G dash 0 is 3, and so you get 3 5s 15, 3 3 is 9, 1 405 and it is the required answer. सिंपल प्रॉब्लेम, फक्त पेशन्स ठेवावे लागतील. स्टेप बाय स्टेप सॉल्व करत जा. यू गॉट युअर आन्सर. ओके, वन मोर प्रॉब्लेम ऑफ ॲक्टिव्हिटी बेस.